नमस्कार मित्रांनो, बघा आता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मे पासूनच पाऊस पडत आलेला आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत. अतोनात आणि खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं आहे. शेती पिकामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यानंतर काहींचं शेतजमीन वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे. त्यानंतर काहींच्या विहिरी वगैरे बुजलेल्या आहेत. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. कपाशीमध्ये पाणी साचलेलं आहे. तुरीमध्ये तूर वगैरे उमळून गेलेली आहे. त्यात नंतर उत्पन्नही घटलेलं आहे तुरीचं. अशी खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. त्यामध्ये मग कृषी विभागामार्फत बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही फार्मर आय डी काढा, फार्मर आय डी काढा. आणि फार्मर आय डी काढून सांगून सांगून बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढलेली आहेत. काही शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत ही त्यांच्या खात्यावर जमाही झालेली आहे. पण काही शेतकऱ्यांची राहिलेली आहे. त्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांची राहिली आहे त्यांचा फार्मर आय डी नाही आणि काहींना फार्मर आय डी असूनही मदत अद्याप मिळालेली नाही, त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. आणि त्यांच्या नावाने मदतसुद्धा काय झालेली आहे, शासनाकडे काय पडून आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अद्याप काढले नाही तर त्या शेतकऱ्यांना इथून पुढं कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं मग ज्यांचे फार्मर आय डी राहिले असतील त्या शेतकऱ्यांनी ताबडतोब आपले तात्काळ फार्मर आय डी काय करायचे आहेत, जनरेट करायचे आहेत. तरच तुमचं जे इथून पुढच्या ज्या योजनेमध्ये येणाऱ्या योजनेमध्ये तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येईल. नसता तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर इथून पुढं येणाऱ्या एकाही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यामुळं मग काय करायचं आहे, फार्मर आय डी सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तयार करायचं आहे, तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर महा डी-बी-टीची योजना असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, अशा अनेक गोष्टीसाठी काय झालेलं आहे, फार्मर आय डी अत्यावश्यकच केलेला आहे. जसा माणसाला आधार क्रमांक तसाच शेतीला सुद्धा काय केलेला आहे, एक विशिष्ट क्रमांक म्हणून फार्मर आय डी ॲग्रीटेकच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळं मग तुम्ही त्याच्या अनुदानापासून विविध अनुदान योजनेपासून दूर न राहता, वंचित न राहता त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फार्मर आय डी सर्वच शेतकऱ्यांनी जनरेट करायचं आहे. आणि लवकरात लवकर फार्मर आय डी काढून काय करायचं आहे, आपलं अनुदान काय करायचं आहे, तलाट्याकडे द्यायचा आहे तो फार्मर आय डी काढून आणि मग नंतर आपल्या खात्यावर अनुदान वगैरे. असं बरंच शेतकऱ्यांचं अनुदान वापसही गेलेलं आहे फार्मर आय डी अभावी. त्यामुळं मग लाखो शेतकऱ्यांचं अनुदान काय झालेलं आहे, रिटर्न्सला परत गेलेलं आहे, शासनाकडे ते पडून आहे. तर का पडून आहे, तर त्यांनी फार्मर आय डी अद्याप काढलेला नाही. त्यांना फार्मर आय डी शासनाने बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की फार्मर आय डी वगैरे काढा. अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी वगैरे जनरेट केलेला नसल्यामुळं लाखो शेतकऱ्याचं अनुदानसुद्धा शासनाकडे काय झालेलं आहे, त्यांच्या तिजोरीमध्ये पडून राहिलेलं आहे. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढा नसेल त्यांनी अद्याप फार्मर आय डी काढा, कारण तुम्हाला जे अनुदान तुमचं पाठीमागं वापस गेलेलं आहे ते परत तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. जोपर्यंत फार्मर आय डी काढत नाही तोपर्यंत ते अनुदान तुम्हाला खात्यावर जमा होणार नाही, येणार नाही. आणि इतर गोष्टीचे जे अनुदान असेल मग कोणत्याही शासकीय योजनेचं ते सुद्धा अनुदान तुम्हाला येणार नाही. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर काय करायचं आहे, फार्मर आय डी काढायचा आहे. फार्मर आय डी काढायला काय लागत नाही जास्तीचं. आधारला मोबाईल लिंक लागतो आणि आपला गट नंबर वगैरे माहिती लागतात. आणि 2 गावात जमीन असेल तर 2 गावातले गट वगैरे माहिती लागतात. एवढंच थोडंसं काय आहे, एक 2-4 मिनिटाचं काम आहे. शेती सुविधा केंद्रावर जाऊन तुम्ही ते काय करू शकतात, काढू शकतात. धन्यवाद.